रखमा उरकलं का ग? वाईच्या आधी मला राहिलेली काम उरकून घेतो मी. देते दनी वाईजा जमा. दर वदनी सकाराम दादानी आपल्याला पाणी दिल्यामुळं रानातली कामं उरकली आहे ना. होय की, नाही तर सारं पीक जळालं असतं बघ. मग काय ते रखमा आता आपली पण मोटर आली, आता त्याला लागलं पाणी तर देतो मी. होय बघा धनी, सकाराम दादा आहे ना आपल्या प्रत्येक अडचणीला उभा राहतोय बघा. होय ना, लहानपणाचे आम्ही दोस्त आहेत ग. होय ना रखमा, खरं आहे बघ. अगं असला मित्र भेटायला नशीबच लागतं बघ. खरं आहे बघा धनी. होय, जातो, घेतो रानातली काम उरकून. बरं बरं चालतंय. विठ्ठला, बोंड चांगलं लागल्यात यंदा कपाशीला. औंदा चांगली कपाशी होईल. काय आईने दिलं दान, आता पिकल पांढर सोन. घर भरलं आनंदान, गातो काय आईचं गाण. 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 तुला अरे कसलं संकट उभा केलंच राव माझ्या मोर. ज्या बळीला प्रत्येक वेळेस आधार दिला, मोठ्या भावाने प्रेम बी दिलं, आता त्यालाच रानात येऊ नये म्हणून अडवायची वेळ आली माझ्यावर. अरे कोणत्या तोंडाने सांगावं त्याला माझ्या रानातून जाऊ नको म्हणून. नाही असं केलं तर तोडले सरकार मला जिद्द ठेवणार नाही. काय गाव दगड ठेवून काय नाही, समज करावंच लागल. त्याला समजून घे रे मला. का रे सकाराम, ये ये इकडं. ए तुझी ये इकडं. का रे, काय झालं? का रे सकाराम, बोलावलं तरी याय नाही. अरे तू तर लय माझ्या जीवाचा मित्र आहेस. बस झालं आता. अरे माझ्या सगळ्या अडचणीला तू उपयोगी येणारा मित्र आहे. सगळ्याला तुझ्यासारखाच मित्र भेटावा रे. आतापर्यंत ऐकून ऐकून दमलो, आता हे बाद झालं सगळं. मेन आता मुद्द्याचं ऐक. अरे आधी घरी जाऊ, रखमाच्या हातचा चहा पिऊ, चल. अरे बाद झालं तुझं एक गोड बोलणं जरा. आता बघ मी काय म्हणतोय एवढं ऐक तू. का रे, काय झालं तुला एकदम? अरे तुझं बरणं राहिलं असेल ना, आता माझी मोटर आली, दोघाच्या मोटरी चालू करू आणि तुझं बरणं काढून घेऊ. नको नाराज हो तू. हे बघ, हे तुझं गोड बोलायचं आहे ना, आता जरा थोडं बंद ठेव. अरे काय चुकलं असलं तर सांग, तू माझा लहानपणाचा मित्र आहेसी. असं तोडून नको बोलू. हे बघ मी आता काय म्हणतोय ना एवढं ऐक. बर बाबा, तुझं काय म्हणणं आहे ना ती सांग. ये ये इथं बसून सांग. ये 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 इकडे ये. हे बघ बळी, इतक्या दिवस तुला मी ह्या रस्त्याला जाया यायला कधी मना नाही केली, पण आता ह्या रस्त्यावर येण्याचं तू बंद ठेवायचं. अरे इतक्या वर्ष तुम्हाला अडवलं नाहीस, नाही तेव्हा तुम्हाला सगळी मदतच केली आणि तुला अचानक काय झालं रे? तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काय मोकळा नाहीये. तुला काय समजायचंय ना हे समजून घे.
अरे सखाराम मी कसं करायचं रे? चारी बाजूनी दुसऱ्याची शेती आहे आणि तुझ्या रस्त्या बिगर मी कसं यायचं रे रानात? तुझं तू काय करायचं ते ठरव, मला काही घेणं देणं नाहीये. अरे सखाराम, तू माझा विचार नाही केला तरी काय हरकत नाही, पण मुक्ता पिल्या तुला मामा मानत्यात आणि रकमा तुला दादा मानते. अरे तसं नको करू. मला कोणाचा विचार करायची गरज नाहीये. रस्ता बंद म्हणजे बंद. तो ठरवलंच मानल्यावर मी तरी काय मानणार? काय व्हायचं असेल ती होईल. विठ्ठलाच्या हातात हाय सगळं. येतो मी. अरे जा जा, नको नाटक करू. विठ्ठला, काय वेळ आणली रे तू माझ्यावर? लहानपणापासून दोस्ती. विठ्ठला, घासातला घास खाल्ला आम्ही दोघांनी, आणि ही काय रे वेळ आणली तू आता? अरे आज त्याला चालवायची वेळ आली. माझं तरी काय चालणार आहे? समजून घे रे विठ्ठला तूच. खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास. काही बनूया झकास. तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन. फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर. स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण. जय भवानी चौक, काष्टी. प्रोप्रायटर फिरोज शेख. मोबाईल नंबर 9960210510. धनी, ओ धनी, उरकली का काम? धनी, ओ काय झालं? अगं रकमा, सखाराम म्हणला माया रस्त्याने अजिबात जायचं नाही. का हो धनी, काय झालं नेमकी? सकाराम दादा असं काय कशावर म्हणले? हा, ती तर आपल्याला प्रत्येक अडचणीत बाहेर काढतात आणि आता त्यांनीच अडचणीत टाकलं आपल्याला. अगं काही बी कळा नाही. म्हशी नावनी केली. काय झालं ही मला सुद्धा काय सांगता येई नाही. धनी, सकाराम दादा तुमचा जीवाभावाचा मित्र आहे. हा, पिल्याला आपला भाचा मानतो या, मला बी बहीण मानतो या. मग असं कसं केलं हो त्यांनी? अगं रकमा, हे असलं सगळं बोलून झालंय बघ. तेव्हा म्हणला मला हे असलं काय सांगू नको. किंवा ऐकायच तयार नाही बघ. मग आता काय करायचं हो धनी आपण? धनी, आता आपण रानात कसं जायचं हो? अगं रकमा, मी तरी काय करणार आता? एवढा जेव्हा गावाचा मित्र त्यांनीच दगडावानी काळीच करून ठेवलंय. धनी, रानात जायचं नाही असं कसं व्हायचं व? मला तर असं वाटतंय आपण थोरल्या सावकाराच्या कानावर घालावा. होय, तसंच काहीतरी करावं लागेल. येतीस ना? काय झालं रे दादा? कशासाठी जायचंय थोरल्या सरकाराकडे? मी बाहेरून समजा ऐकलं बघ. अरे कृष्णा, मला तर काय वाटतंय दादा, तो सखाराम कसाच ऐका ना, तर मग आपण पोलिसात त्याची विरोधात तक्रार तरी द्यावा. बघू आधी थोरल्या सावकाराकडे जाऊन बघू. का मी एकदा परत सखाराम संग बोलून बघू दादा? अरे कृष्णा, त्याचा काय उपयोग नाही व्हायचा आहे बघ. असं कसं कसं म्हटलं दादा? जर शेतीत जाता नाही आलं तर पिकं कशी घेणार रे आपण? बरोबर आहे तुझं. बघू, मी येतोय थोरल्या सावकाराकडे जाऊन. रकमा, बघू काय म्हणतात ती. चालतंय धनी, या बघून शिनी काय म्हणतात काय नाही ती. विठ्ठला, असं केलं असेल पण सखाराम. काय माहिती अरे कृष्णा,
वाटलं बी नव्हतं सकाराम दादा असं करतील म्हणून. मी बी आलो जाऊन मी. चालतंय बघा काय होतंय काय नाही. बरोबर या बरं इकडून. हे बघा एवढं काम केलं परंतु नाही लक्षात नाही हे पुरावे कुठलेच भेटले नाहीत आपल्याला. हा जो आरोपी आहे ना तो कुठे खूपच सराईत गुन्हेगार दिसतोय. किती प्रयत्न केले पण आपल्या हाती एक बी असा ठोस पुरावा लागत नाही. हो सर, कुठं आपल्या हाती अजून ठोस पुरावा लागलाय. कुठे हे जर असंच चालत राहिलं आपण वरिष्ठांना काय उत्तर देणार आहे? लक्ष देतं का तुमच्या काय? हो ना सर, आपल्याला पुन्हा एकदा गजाची चौकशी करावी लागेल. काही ठोस पुरावे भेटतात का, काही माहिती भेटते का पाहावं लागेल. मी अभ्यास केला याच्यावरती पण भुजंगवरती जास्त माझा संशय येतो. हो सर, पण तक्रार द्यायला तर भुजंगच आला होता. गुल्लू दादा शत्रू कोण नव्हता, हा भुजंगच त्याचा शत्रू होता ते माझ्या लक्षात आलं. पण हा जर गुन्हा जर भुजंगने केला असेल तर गजाने त्याला पाहिलंच असतं ना. कुठे एक काम करा, त्या गजाला बोलून घ्या. त्या गजाची पूर्ण चौकशी करावं लागेल मला. आपण त्याची पूर्ण चौकशी करून घेऊ, त्याचे आपल्या लक्षात येईल. हो सर, मी येतो त्याला घेऊन. ओके चला. अण्णासाहेब तुमच्याकडे मैत्री केली ना जरा असं करमल्यासारखं वाटतंय बघा. गजा गुल्लू दादा चांगला माणूस रे. असा काळाने अचानक घात केला रे. पण गड्या काळजी नको करू, गुल्लू दादाला न्याय मिळवून द्यायचं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. अण्णासाहेब मी लवगून माघारी येऊस्तोवर गुल्लू दादाचा घात झाला. गजा या भुजंगनी तर काय केलं नसेल ना, कारण गुल्लू दादाचं आणि भुजंगाचं लय वाकडं होतं. अण्णासाहेब मला नाही वाटत भुजंगी असं केलं असं नाही, कारण त्याची ना आमची गाठच नाही पडली त्या दिवशी. मग मी काय म्हणतोय, ह्या भुजंगच्या कार्यक्रमात गुल्लू दादाने तर काही गोंधळ घातला नसेल ना? नाही हो अण्णा, मी दादा संगत होतो कार्यक्रमात, काय गोंधळ नाही घातला आम्ही. गजाला तर मग हा कुठं ना कोणी केला असं. नाही हो अण्णा, आता विषय तो काढूच नका. गुल्लू दादाची लय आठवण येते. बरं जाऊ दे गजा, आपण दुसऱ्या विषयावर बोलू. अण्णा तुम्ही करता काय नेमकं? अरे गजा मी समाजसेवक. समाजसेव म्हणजे काय? अरे गोरगरिबांची मदत करणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, यालाच तर समाजसेवा म्हणतात. त्यात तुमचा फायदा काय? लोकांची मदत पण होते आणि आपल्याला समाधानही लाभतं. आता गजा तो सुद्धा आमच्या बरोबर राहा, म्हणजे तुला सुद्धा करमून जाईल. आतापासून तुमच्या बरोबरच राहतो. गजा ए गजा, काव पळपुटे, ते गजाला चौकशीसाठी बोलवलंय साहेबांनी. अरे तुम्ही चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायला निघाले का? अण्णासाहेब गुन्हेगाराला पकडण्यासाठी चौकशी करायची आहे. अहो त्यासाठी आम्ही पूर्ण मदत करू. गजा ये बरं जाऊन, आणि हो ते जे काही माहिती विचारते ती अगदी स्पष्टपणे खरं खरं सांगून. हा चल. श्री साई सिद्धी फुटवेअर, सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर. सर्व प्रकारचे चप्पल, लेडीज सँडल, शूज तसेच बेल, पर्स, लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर, नगर 2 रोड, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स, काष्टी. प्रोप्रायटर उमेश माने. मोबाईल नंबर 9161 15 0500. इकडे बसू आली.
गजा बस इथं या बसायचं. गजा मला गजा टेन्शन घेऊ नको. मला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ते फक्त मला दे. ओके गजया साहेबजी तर विचारते ती खरं खरं साहेबांना सांग. हो साहेब सांगतो सगळं. ही घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस भुजंगची गाठ झाली होती का रे तुझी? हो चालते साहेब. आम्ही भुजंगच्या कार्यक्रमाला गेलतो तिथं. तसं नाही रे. गुल्लू दादा जी घटना घडली त्याच्या अगोदर 1-2 दिवस तुमची गाठ पडली होती का? नाही साहेब. भुजंगची? नाही साहेब. गुल्लू दादाची ह्या अगोदर कुणाची त्यांची किरकिर काय भांडणं वगैरे काय झाले होते का रे? नाही साहेब नव्हती झाली अजिबात. गजा तुम्ही दोघंच गेलता का आणखीन कोण होतं तुमच्या समोर? नाही साहेब आम्ही दोघंच गेलतो फक्त. पण कुठे यांना काय प्रश्न असतील ना ते विचारून घ्या. हो सर. बर तुमची काय चर्चा झाली पुढे? भुजंगचं लग्न जमलं म्हणत होते दादा. मी बी लग्नाला तयारीला लागणार म्हणत होते. बर गजया मला एक सांग, भुजंगचं लग्न गुल्लू दादाने तर नाही मोडलं? नाही साहेब गुल्लू दादा म्हणायचे जरी माझा दुश्मन जरी असला तरी माझा सक्का चुलत भाऊ होता. अवघड आहे. गुन्हा तर घडलाय पण काहीच हाती लागला. साहेब कोणी ना कोणीतरी गुन्हा केलायच पण गुन्हेगार तर सापडत नाही. गजया तुझा कोणावर संशय आहे का? नाही साहेब मला नाही सांगता येणार. बरं ठीक आहे तुझा घरी बघतो काय करायचं. हो ठीक आहे? साहेब. शिरपा गाव दाखले सरकार. शिरपा दाखले सरकार काय म्हणतो? जाय बाप्पू म्हणायचं. जावं बाप्पू तुझी मुलगी आता आमच्या घरची कारभारीण होणार आहे आणि आलिशान गाडी बंगला. तुला हे असलं काम करण्याची गरज नाही. कळलं? काय बी काय बोलताय दाखलं सरकार? तोंडाला येईल तसं नका बोलत जाऊ. आमची पोरगी म्हणजे काय वाव रस्त्यावर पडलेली काय? शिरपा काय निर्णय घ्यायचा ती निर्णय घ्यायचा. मी 2 दिवसाची मुदत देतो. आणि कसं आहे शिरपा, राधा संघ आमचं लगीन करायचंय. असं कसं होईल? काय बिबट्या मग काय करायचं तू ठरव. चल बिबट्या. कसं करायचं आता? राधा तर सरपणाला गेली. तुम्ही एक काम करा, तुम्ही राधाकडे जा आणि तिकडून तिकडंच तिला मामाच्या घरीच नेऊन सोडा. बर बर. होय होय जातो मी तिला घेऊन आता. बरं मी आता पहिली घरी जाते. त्या मुर्द्याची नजर लय वाईट आहे. लेकराला माझ्या काय वाईट करीन. मी पहिली घरी जाते. मेला मुर्दा. राधा कस काय आली नाही? तळ्याच्या कडेला बुद्धी नव्हती. नेमकी गेली तरी कुठं असं ही? मला बोलवलं आणि मला असं करते ही. सगळीकडे हुडकलं हिला. आता कुठं हुडकत बसावं बाबा? घरीच जातो आता शिरपाच्या. तिथं तरी राधा सापडणच की. क्या साहेब काय ठरले सरकार? का ठरवून काढले आमची? गुल्लू दादाची खबर आली कानावर? तुमच्याशी म्हणलं 2 गोष्टी बोलावं. खूप वाईट झालं. त्या गुल्लू दादाच्या बद्दल ना खूप वाईट झालं. हो ना, सहन होत नाही. आमच्या काकासाहेबांची तेवढीच आठवण होती ती म्हणजे गुल्लू दादा. पण ते नाही राहिले आमच्या आता. ठीक आहे आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल कळकळ वाटते. हो साहेब कसून चौकशी करा पण गुन्हेगार सापडल्यानंतर अगोदर मला कळवा. गुन्हेगार तो आमचा भाऊ होता ना. या आता ठीक आहे येतो.